मंगळवार 31 मे 2022. ज्याच्या मनगटात बळ, बुद्धीत चातुर्य असते तोच स्वकर्तृत्वावर लोककल्याणकारी राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांनी स्वतःच्या दुःखावर पांघरून घालून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत व बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत भारत देशात शेकडो सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांचे सुशोभीकरण केले. यातून त्यांनी भारताच्या सौंदर्यात व धर्मनिरपेक्षपणामध्ये बहुमोल अशी भर टाकली. आपली रक्तामासाची माणसे पटापटा मृत्युमुखी पडली तरीही दुःखी कष्टी न होता अहिल्याबाई यांनी वैराग्य भावना जोपासली. राजकर्ता म्हणून आपली परंपरागत राजवस्त्रे बाजूला ठेवून राज्यातील सामान्य जनतेच्या हाताने विणलेली साधी वस्त्रे नेसून घोंगडीचे अंथरूण पांघरून तसेच अतिशय साधे जेवण घेऊन उंच पलंगावर आराम न करता जमिनीवर विश्राम करणे, साध्या घरात राहणे असे जीवन स्वीकारले. त्यांनी इंदोर शहर सोडून या शहरातील वैभवापासून दूर नर्मदा काठी महेश्वर येथे आपला मुक्काम हलवला. सर्व श्रीमंतीचे, सुरक्षा रक्षतेचे डामडौल दूर ठेवून सामान्य जनतेला भेटणे, त्यांच्या अडचणी, तक्रारी, प्रश्न ऐकून त्याचे तातडीने निराकरण करणे ही कामे स्वतः लक्ष घालून त्या करत असत. अशा प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 297व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या चौंडी या गावी झाला. चौंडी हे गाव पूर्वी बीड जिल्ह्यात होते, आत्ता अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई, वडिलांचे नाव मानकोजी शिंदे. अहिल्याबाई यांना महाजी व शहाजी हे 2 भाऊ होते. ताराराणी साहेबांच्या काळामध्ये याच शिंदे घराण्याने आपल्या शौर्याची चुणूक दाखवली असल्याने निजामशाही व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या कालावधीत हे सीना नदी काठचे चौंडी गाव त्या काळचे प्रमुख सत्ता केंद्र होते. या कालावधीत औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर सातारा गादीवर छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे आले. छत्रपतींचा कारभार ताराराणी साहेब सांभाळत होत्या, तर छत्रपती शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत होते. मानकोजी शिंदे हे सत्ता केंद्रातील लढवय्ये होते, परंतु मुत्सद्दी राजकारणीही होते. लोकमाता अहिल्याबाई यांना शस्त्रविद्या, राजनीतीचे मूल्य शिक्षण घरातच मिळाले. त्यांना पोहणे, भालाफेक, तलवार चालवणे, घोडेस्वारी, भाषा शिक्षण, मुत्सद्दी राजकारण इत्यादी बाबतचे शिक्षण लहानपणीच आई वडिलांच्या घरीच मिळाले. मल्हारराव होळकर हे स्वराज्यातील अत्यंत शूर सरदार होते. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीकाठी होळ या गावी खंडोजी होळकर यांच्या पोटी दिनांक 16 मार्च 1693 रोजी मल्हाररावांचा जन्म झाला. मल्हाररावांचे मामा भोजराजजी बारगळ यांची मुलगी गौतमाबाई यांच्याशी मल्हाररावांचा सन 1721 विवाह झाला. गौतमाबाई यांच्या माहेरी 50 घोडेस्वार पथकाचे नायकपद होते. सन 1723 मल्हारराव आणि गौतमाबाई यांच्या पोटी खंडेराव जन्माला आले. उत्तर भारतात मल्हारराव होळकर हेच शिवशाहीचे प्रभावी व्यक्तिमत्व होते. या कालावधीत छत्रपतींनी तसेच पेशव्यांनी मल्हारराव होळकर यांना सततच आदर सन्मान केला. पहिल्या बाजीरावाच्या शौर्याला होळकर, शिंदे, पवार, दाभाडे, गायकवाड, भोसले यांनी आपल्या सामूहिक शौर्याची चुणूक दाखवली. परिणामी शिवशाहीच्या अर्थातच स्वराज्याच्या सीमा दिल्लीकडे सरकल्या होत्या, त्या मजबूत आणि विस्तारित होऊ लागल्या. सन 1730 शिवशाहीतील सरदार आणि मोगल मोहम्मद बंगश यांच्यामध्ये युद्ध झाले. यावेळी शिवशाहीच्या स्वराज्याचे सेनापती होते मल्हारराव होळकर. छत्रपतींनी मल्हारराव होळकर यांचा विशेष सन्मान म्हणून खास सुभेदारीची वस्त्रे त्यांना दिली. यातूनच खऱ्या अर्थाने होळकर राज्य इंदोर हे संस्थान झाले.
खाजगी हक्काची व मालकीचे उत्पन्न असावे यासाठी गौतमाबाई होळकर यांच्या नावे छत्रपतींनी 3 लाख रुपये महसुलाचा मुलूक पूर्ण खाजगी मालकीने दिला. याशिवाय पुढे होणाऱ्या शिवशाहीच्या स्वराज्याचे वाढीनुसार मुलूक व नगद लूट यातही खाजगी वाट्यांची तरतूदही ठेवली गेली. यामुळे इंदोर संस्थानाचे संस्थापक, मुत्सद्दी आणि पराक्रमी, शूर सेनानी, महान लढवय्या, शिवशाहीच्या स्वराज्याचे सेनापती, स्वराज्य विस्तारक अशीच मल्हाररावांची ओळख निर्माण झाली. मल्हारराव सन 1733 चौंडी येथे आलेले असताना त्यांनी बाल अहिल्यांना घोड्यावरून दौड करताना पाहिले. यावेळी अहिल्यामाई यांचा हजरजबाबीपणा, बोलण्यातील धाडसी वृत्ती पाहिल्याने त्यांनी अहिल्यामाई यांना त्यांच्या अंगी बाणवलेल्या या सर्व गुणांनी मल्हारराव प्रभावित झाले. त्यांनी मानकोजी आणि सुशीलाबाई यांच्याकडे अहिल्या आणि खंडेराव यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. शिंदे कुटुंबियांनी तो स्वीकारला आणि दिनांक 20 मे 1733 रोजी खंडेराव आणि अहिल्यामाई यांचा विवाह झाला. अहिल्यामाई इंदोरच्या होळकर संस्थानातील घरात दाखल झाल्या. यावेळी त्यांचे सासू गौतमाबाई आणि सासरे मल्हारराव यांनी स्वागत आणि प्रचंड कौतुक केले. अहिल्यामाई यांच्या सावत्र सासूबाई अर्थातच गौतमाबाई यांच्या सवती द्वारकाई आणि बनाबाई होत्या. मल्हाररावांच्या तलवारीशी लग्न करून आलेल्या महिलांना खांडराणी म्हणत असत. हरकुंवर उर्फ हरकुआई अहिल्यामाई यांच्या नणंदा अर्थातच मल्हाररावांच्या मुली उदाबाई आणि सीताबाई. अहिल्यामाईंच्या विवाहानंतर अवघ्या 1 वर्षातच होळकर यांची भरभराट झाली होती. यावेळी सर्व राज्यात आनंदोत्सव साजरा झाला होता. जनता मल्हारराव व गौतमाबाई यांचे अभिनंदन करत असतानाच अहिल्यामाईंचा देखील जयजयकार करत होते. सर्व गुणसंपन्न अशा अहिल्यामाई यांच्यासाठी मल्हारराव व गौतमाबाई यांनी विविध क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करून अहिल्यामाईंना राजकर्त्या होण्यासाठी भाषा, भूगोल, राजनीती, अर्थकारण, शासन प्रशासन इत्यादी सर्व विषयात पारंगत करून होळकर संस्थान सांभाळण्यासाठी तयार केले. अहिल्यामाई यांना सासू सासरे म्हणत असत, "तू आमच्यासाठी खंडेराव यांच्यासारखा एक पुत्र आहेस. होळकर घराण्याचे राजकारण व नाव आता तुलाच सांभाळायचे आहे, पुढे न्यायचे आहे. खंडेराव बाहेरचे क्षेत्र सांभाळतील, त्यावर तुमचेही लक्ष असायला पाहिजे. तुमचाही सहभाग असावा. तसेच अंतर्गत पत्रव्यवहार, महसूल, करार अशी कामे तुम्हालाच करावी लागतील. आमच्या घराण्यातील तुम्हीच विद्यासंपन्न स्त्री आहात." अशा रीतीने अहिल्यामाई होळकर यांच्या घरात जाताच बालपण, माहेरपण विसरून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आल्याने त्या राजकारणी म्हणून वावरू लागल्या. खंडेराव अहिल्यामाई यांचा संसार सुखात सुरू होता. सासरे व नवरा यांचे ओझे कमी झाले होते. होळकरांचा मान सन्मान तसेच राजकीय दरारा आणि महसुलातील वाढीमध्येही दिवसेंदिवस भर पडत होती. होळकरांच्या हस्तक्षेपाशिवाय दिल्लीचा बादशहा आणि शिवशाहीच्या स्वराज्यातील पेशव्यांचे पानही हलत नव्हते. या खंडेराव आणि अहिल्यामाई या सुखी संपन्न जोडप्यास सन 1745 देपाळपूर येथे मालेराव यांचा जन्म झाला. तर सन 1748 मुक्ता नावाची सुकन्या जन्माला आली. या कालावधीत होळकर संस्थानात चोर, दरोडे, लुटारू, पेंढारे यांच्या चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. अहिल्यामाई यांनी यावेळी मोठ्या धाडसाने त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ता हिच्या विवाहाच्या स्वयंवराची घोषणा जाहीर केली. जो तरुण धाडसाने, पराक्रमाने प्रजेला त्रास देणाऱ्या चोर, दरोडे, लुटारू, पेंढारी या लोकांचा चोख बंदोबस्त करेल, त्या युवकासोबत मुक्ताचा विवाह करण्यात येईल. होळकरांच्याकडून अशा तरुणास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी घोषणा करण्यात आली. यावेळी यशवंतराव फणसे नावाच्या आदिवासी समाजातील युवकाने ही जबाबदारी स्वीकारून यशस्वी केली. अहिल्यामाईंनी यशवंतरावांच्या सोबत मुक्ताचा अभिमानाने व आनंदाने विवाह लावून दिला. यावेळी मुलगा मालेराव व जावे यशवंतराव फणसे हे होळकरांचे राज्य सुरक्षित ठेवू लागले. अहिल्यामाई यांनी त्यांच्या खाजगीतून
जावई यशवंतराव फणसे यांना स्वतंत्र वतनदारी दिली. मालेराव होळकर यांना 2 जीवनसाथी होत्या, मैना आणि पीरता. सन 1767 यशवंतराव फणसे यांनी मुक्तास मुलगा झाला. याचे नाव नथोबा होते. यानंतर होळकर घराण्यावर मृत्यू सातत्याने झडपा घालत होता. अहिल्यामाईंचे पती खंडेराव यांचा मृत्यू 17 मार्च 1754 रोजी कुंभेरी किल्ल्याच्या लढाईत झाला. अवघ्या वयाच्या 29व्या वर्षी अहिल्यामाई यांना वैधव्य आले. मल्हाररावांच्या मार्गदर्शनामुळे सती न जाता त्यांनी यावेळी राज्याची सर्व सूत्रे अहिल्यामाई यांच्याकडे दिलीत. यावेळी अहिल्यामाईंनी अवघ्या 29व्या वर्षी होळकर राज्याची धुरा सांभाळली. दिनांक 29 सप्टेंबर 1761 रोजी सासू गौतमाबाई यांचा आजारपणात अचानक मृत्यू झाला. दिनांक 20 मे 1766 रोजी सासरे मल्हारराव यांचा आलमपूर येथे मृत्यू झाला. दिनांक 27 मार्च 1767 रोजी मुलगा मालेराव यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अहिल्यामाईंच्या जीवनात एकापाठोपाठ रक्तनात्यातील सगळी सोयऱ्यांचा मृत्यू झाल्याने अहिल्यामाई दुःखात होत्या. सासरे मल्हाररावांच्या संस्थानामध्ये हिशोब व्यवहार लिहिण्यासाठी गंगाधरपंत चंद्रचूड नावाचे कारकून ब्राह्मण होते. त्यांना संस्थानातील इत्थंभूत माहिती होती. गंगाधरपंत चंद्रचूड यांना ही देखील माहिती होती की यावेळी होळकरांच्या रेकॉर्डनुसार खाजगी मालमत्ता सुमारे 15 कोटी रुपयांची होती. या घराण्याची गेली 40 वर्षे सेवा चाकरी करणाऱ्या गंगाधरपंत चंद्रचूड यांची बुद्धी भ्रष्ट झाली. मालेरावांचा मृत्यू झाल्यानंतर गंगाधरपंत चंद्रचूड यांनी अहिल्यामाई यांना आपल्या ब्राह्मण घराण्यातील बाळ दत्तक घेण्यास विनवले. अहिल्यामाई यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यातून गंगाधरपंत चंद्रचूड यांचा राग अनावर झाला. त्याने गुप्तपणे आपल्या विश्वासू माणसाकडून राघोबादादा पेशवे यांना पत्र पाठवले. या पत्रातील मजकूर साधारणपणे असा होता: होळकर संस्थानातील शेवटचा वारसदार मरण पावला आहे. अहिल्यामाई एकट्याच आहेत. त्या दुःखात बुडालेल्या आहेत. होळकरांचे राज्य व खाजगी श्रीमंती अगणित आहे. ही आम्हा दोघांना सुवर्ण संधी आहे. आपण सैनिक घेऊन यावे. होळकरांचे सर्व राज्य ताब्यात घ्यावे. मी यातून आपणास सर्व साथ देत राहील. माझ्या बाबतीत इथे कोणाला शंका येणार नाही, एवढा सर्वाचाच माझ्यावर विश्वास आहे. हे गुप्त पत्र मिळताच नानासाहेब पेशव्यांचे भाऊ, माधवराव पेशव्यांचे काका रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादा यांनी होळकरांचे राज्य जिंकण्यासाठी फौज घेऊन चाल केली. परंतु अहिल्यामाई यांच्या गुप्तहेराकडून ही खबर आणि गंगाधरपंत चंद्रचूड यांच्या कारस्थानाची माहिती अहिल्याबाईंना वेळेवर मिळाली. यावेळी होळकर राज्य बळकावण्याचा प्रयत्नात असलेल्या या दोघांना अहिल्यामाईंनी मोठ्या कौशल्याने केवळ मुत्सद्दीपणाने हरवले. या अहिल्यामाईंच्या मुत्सद्दीपणास राजकीय इतिहासामध्ये तोड नाही. यावेळी अहिल्यामाईंनी 5000 लढवय्या महिलांची फौज घेऊन रघुनाथराव पेशवा आणि गंगाधरपंत चंद्रचूड याच्या विरोधात स्वतः अहिल्यामाई रणांगणात उतरल्या. अहिल्यामाई रणांगणात उतरलेल्या पाहून या दोघांनीही त्यांची माफी मागितली आणि हात बांधून अहिल्यामाईंच्या दरबारात दर्शनार्थ व सांत्वन करण्यासाठी आल्याचे सांगितले. अहिल्यामाई केवळ कुशल प्रशासकच नव्हत्या, तर प्रजाहितदक्ष लोकमाता होत्या. त्यांचा युद्ध टाळण्याकडेच जास्त कल असायचा, कारण युद्धामुळे सामान्य रयत, शेतकरी, श्रमकरी यांचे जीवन उद्ध्वस्त होत होते. हजारो सामान्य सैनिक यांचा मृत्यू, त्यांची घरेदारे उद्ध्वस्त होत होते. राजघराण्यातील सरदार, सुभेदार यांच्या परिवारातील पुरुष मंडळी मरण पावल्यास त्यांच्या बायकांना जबरदस्तीने सती दिले जात असे. हे सर्व कटू अनुभव अहिल्यामाईंनी प्रत्यक्ष पाहिले, अनुभवलेले होते. याचा अर्थ त्यांना युद्धाची भीती होती असा नव्हे, तर त्या शूर सेनानी होत्या.
त्या तर शस्त्राच्या भांडारांची देखभाल करणे, नवे शस्त्र तयार करणे, शस्त्रे खरेदी करणे, तोफा तयार करणे, शस्त्राचे भांडार तयार करणे, युद्धशाळा चालवणे ही कामे स्वतः करून त्यांनी सासरे लढाईत गुंतलेले असताना त्यांना शस्त्रांची रसद पुरवण्याची महत्त्वाची जबाबदारी मोठ्या कौशल्याने पार पाडली होती. त्या सर्वार्थाने अत्यंत बलवान होत्या, शांतताप्रिय होत्या, न्यायप्रिय होत्या. अहिल्याबाईंच्या विवाहानंतर त्या इंदूरला आल्या असत्या. वयाच्या अवघ्या 10 वर्षापासून सासरे मल्हारराव होळकरांच्या राज्याच्या सर्व आघाड्या सांभाळत होत्या. सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना खाजगी संपत्ती बाळगण्यासाठी विशेष सवलत दिली होती. खाजगी व शासकीय संपत्तीचे कोष ठेवले होते. मल्हारराव होळकर सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक विषयांवरील चालते बोलते विद्यापीठच होते. अहिल्याबाई चालत्या बोलत्या विद्यापीठात तयार झालेल्या सर्वश्रेष्ठ राजकर्त्या होत्या. राज्य हे रयतेचे असते. राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. रयतेचे हित हेच राजाचे हित असते. या तत्वाला आचरणात आणून लोककल्याणकारी जनहिताची संकल्पना राबवणाऱ्या ह्या एकमेव लोकमाता अहिल्याबाई यांचे नाव या भारत देशामध्ये अजरामर झालेले आहे. त्या म्हणत असत, ज्याच्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य असते तोच स्वकर्तृत्वावर लोककल्याणकारी राजा बनू शकतो. त्यांनी स्वतःच्या दुःखावर पांघरून घालून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत व बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत भारतात शेकडो सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांचे सुशोभीकरण केले. यातून त्यांनी भारताच्या सौंदर्यात व धर्मनिरपेक्षपणामध्ये बहुमोल अशी भर टाकली. आपली रक्तामासाची माणसे पटापटा मृत्युमुखी पडली तरीही दुःखी कष्टी न होता अहिल्याबाई यांनी वैराग्य भावना जोपासली. राजकर्त्या म्हणून आपली परंपरागत राजवस्त्रे बाजूला ठेवून राज्यातील सामान्य जनतेच्या हाताने विणलेली साधी वस्त्रे नेसून, घोंगडीचे अंथरूण पांघरून, तसेच अतिशय साधे जेवण घेऊन, उंच पलंगावर आराम न करता जमिनीवर विश्राम करणे, साध्या घरात राहणे असे जीवन स्वीकारले. त्यासाठी त्यांनी इंदोर शहर सोडून या शहरातील वैभवापासून दूर नर्मदा काठी महेश्वर येथे आपला मुक्काम हलवला. सर्व श्रीमंतीचे, सुरक्षा रक्षतेचे डामडोल दूर ठेवून सामान्य जनतेला भेटणे, त्यांच्या अडचणी, तक्रारी, प्रश्न ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करणे ही सर्व कामे स्वतः लक्ष घालून त्या करत असत. विविध साहित्य वाचन, अभ्यागतांची चर्चा, पत्रव्यवहार, शेजारच्या राज्यासोबत करार, गरजवंतांना दानधर्म अशी कामे त्या स्वतः बघत असत. याशिवाय मानसिक स्वास्थ्यासाठी धार्मिक ग्रंथ वाचन करीत असत. त्या सर्व धर्माचा आदर करत असत. त्यांचे तत्त्वज्ञान समजून घेत असत. पण धर्माचे अवडंबर अहिल्याबाईंनी कधीच केले नाही. याशिवाय त्यांनी प्रजेसाठी शेतकरी, कष्टकरी, शेतमजुऱ्यांना विशेष अर्थसहाय्य केले. शेतीसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था केली. शेतमालासाठी मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. कलाकार, शिल्पकार, कलावंत यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, कार्यशाळा उभ्या केल्या. कारखाने, व्यवसाय, बाजार अशा सर्व व्यवस्था केल्या. अनाथ आश्रम, बालकाश्रम, महिलाश्रम उभारून रंजल्या गांजल्या सर्वांनाच मोलाचा आधार दिला व प्रवासी वाटसरूंसाठी धर्मशाळा बांधल्या. विधवा, निपुत्रिका यांच्यासाठी विशेष दत्तक अधिकार दिले गेले. बेरोजगार स्त्रिया व पुरुषांसाठी विशेष योजना उभारल्या. भटक्या आदिवासींच्या जमातीतील युवकांचे पुनर्वसन केले. तसेच त्यांचे प्रबोधन करून सन्मानाने जीवन जगण्यासाठी त्यांना त्यांचे नागरीकरण केले. गरीब व गरजू लोकांसाठी मोफत अन्नछत्र चालवले. दानधर्म केले. अस्पृश्यता निर्मूलन केले. स्त्रियांचे विशेष गट स्थापन करून त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी गृह उद्योग, बाजार उद्योगास विशेष चालना दिली. स्त्रियांना सैनिकी प्रशिक्षण दिले. स्त्रियांसाठी सैनिकी फलटण उभी केली. लोककला व लोककलाकारांना मान सन्मान दिला. खाजगी उत्पन्नातून प्रार्थनास्थळांची बांधकामे, समाज मंदिर बांधकामे, धर्मशाळा बांधकामे, नदीकाठच्या घाटाचे बांधकामे केलीत. 12 ज्योतिर्लिंग मंदिराचे बांधकाम अशा प्रकारची अनेक कामे अहिल्याबाईंनी केली. गावोगावी पाणवठ्याचे बांधकाम, गृहबांधणी अशी अनेक कामे केली. हुंडाबंदी, विधवांना सन्मानाचे जीवन, अस्पृश्यता निवारण अशा अनेक सामाजिक सुधारणा केल्या.
ज्ञानभांडार दुर्मिळ ग्रंथाचे लेखन केले. 86 ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तयार करून घेतल्या. माहेश्वरी येथे ग्रंथालय उभारले. न्यायदान व प्रशासन व्यवस्था मजबूत केली. शासन दरबारी सामान्य जनतेला तातडीने न्याय मिळावा यासाठी अहिल्यामाईंनी प्रशासनावर शिस्तबद्ध जरब बसवली. न्यायाचा लाभ सामान्य लोकांना गाव पातळीवरच मिळावा अशा प्रकारे अधिकाराचे पूर्णपणे विकेंद्रीकरण केले. शासन प्रशासनामध्ये 90 ते 95% गाव पातळीवर व्हावी अशी प्रशासनाची रचना तयार केली आणि त्याचा नियमितपणे आढावा घेतला. न्यायासाठी कोलानाच खर्च पडत नव्हता. अहिल्यामाईंनी आपल्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून सामान्य कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांना विना अडथळा मध्यस्थाशिवाय न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली. होळकर संस्थानाच्या सेनेची जबाबदारी तुकोजी होळकरांच्याकडे जरी असली तरी अहिल्यामाई बारकाव्याने व गंभीरपणे त्याचा आढावा घेत असत. त्या राज्यात कधी घोड्यावरून तर कधी पालखीतून फेरफटका मारत असत. अहिल्यामाईंचे युद्ध कौशल्य, निर्धार व करारीपणा त्यासाठी सर्वच राजकर्त्यांना त्या आदरार्थी होत्या. निष्कलंक चारित्र्य या प्रचंड नीतिमत्तेची जोड असल्यामुळे छत्रपतींसह तत्कालीन राजे महाराजे इतर संस्थानिक अहिल्यामाईंना मातोश्री असा आदरार्थी उल्लेख करत. स्कॉटलंडमधील कवयित्री जोना बेली यांनी अहिल्यामाई यांच्यावर दीर्घकाव्य लिहिलेले आहे. पॉलिटिकल एजंट सर जॉन माल्कम, व्हाईसरॉय लॉर्ड एलनबरो यांनी अहिल्यामाईंच्या राज्यकारभाराबद्दल अत्यंत प्रशंसनीय लिखाण केलेले आहे. शाहीर प्रभाकर यांनी अहिल्यामाई होळकर यांच्या जीवनावर शाहिरी लिहिली आहे. इंदोर संस्थानाचा अर्थातच होळकरशाहीचा राज्यकारभार सन 1733 ते 1795 असा सलग 60 वर्षे अहिल्यामाई यांनी सांभाळला. प्रजाहितदक्ष राजकर्त्या म्हणून त्या लोकमात्या ठरल्या. पेंडारी, दरोडखोर, वाटमारी करणाऱ्या अशा वाट चुकलेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटून लोकप्रबोधनातून सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगण्याची संधी त्यांना दिली. शासन प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांची पदे देऊन त्यांचा सन्मान केला. स्वतःच्या खाजगी मालमत्तेतून देशभर सामाजिक उपक्रम राबवले. अहिल्यामाई यांनी सन 1766 सुमारे 15 कोटी रुपयांची खाजगी मालमत्ता त्यांनी समाजाच्या विकासात खर्च केली. ही त्यावेळची 15 कोटी रक्कम म्हणजे आजचे सर्वसाधारण 1.5 लाख कोटी रुपये होतील. अशा लोकमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 297व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन. धन्यवाद.